नमस्कार मंडळी. आज आपल्या चॅनलवर एक मोठी संगीत कलाकार आली आहे, सुहासिनी नातू. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नमस्कार नमस्कार. वा 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 वा. कसं वाटतंय इकडे? काय बोलू मी, माझ्याकडे शब्दच नाहीये. तुम्ही मला बोलवलं, मला सन्मान दिला, त्याच्याबद्दल खूप 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 वा वा धन्यवाद. वा. तुमची संगीतची सुरुवात कुठून झाली? तसं मला संगीत लहानपणापासूनच आवडत होतं, पण तेव्हा माध्यम म्हणजे मीडिया नव्हता. बाबा आमचे सकाळी 6 वाजता रेडिओवर भक्तिगीते लावायची आणि ती ऐकून ऐकूनच आम्ही मोठी झालो. आधी माझं म्हणणं आहे की गाणं जर तुम्हाला शिकायचं असेल तर आधी ते खूप ऐकायला पाहिजे. ऐकून ऐकूनच येतात. आणि आता मला सांगायला आनंद वाटतो, माझा अभिमान म्हणून नाही, पण मला जवळजवळ 350 ते 400 गाणी पाठ आहेत वा वा की जी वा. मी न बघता म्हणू शकते. आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या वडिलांना देईन, कारण त्यांनी मला चांगली चांगली गाणी लहानपणापासून ऐकवली. पण काही कारणामुळे मी माझं संगीत पुढे नेऊ शकले नाही. पण आता मला चान्स मिळाला आहे, तर थोडंफार गाऊन घ्यावं असं विचार करते. वा वा वा. तुमचे वडील काही संगीत मध्ये वाजवत होते किंवा ते पण तुमच्यासारखे गात होते, काय सांगाल? माझे वडील उत्तम बासरी वादक होते आणि माझा लहान भाऊ हा दुबईला शास्त्रीय संगीत शिकवतो. जे इथे पिकत नाही ते तिथे पिकतंय आणि विकतंय पण, असं म्हणतात ना. आणि हिंदुस्थानी संगीतला दुबईमध्ये खूप जास्त भाव आहे. मला वाटतं इथे पण तो सुरू करावा. म्हणजे रक्तातच आमच्या थोडंसं संगीत आहे, पण मला ते मिळालं नाही, आत्मसात करता आलं नाही. आता थोडी थोडी प्रॅक्टिस करते आणि थोडं थोडं समाधान मिळवतो. वा वा. तर आपण छोटासा ब्रेक घेऊया. तर आपण छोटासा ब्रेक मधून वापस आलेलो आहोत. तर तुम्ही आता अकोल्याला गायला गेले होते, तिकडे स्टेजवर तुम्हाला कसं वाटलं? मला तशी स्टेजवर गायची सवय नाही आहे, पण या 1 वर्षात मी तशी 2 वेळा स्टेजवर गायलेली आहे. सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती, पण आता जरा कॉन्फिडन्स आला आहे की मी गाऊ शकेन आणि पुढच्या प्रोग्रामच्या वेळेस तर अजून चांगलं गाऊ शकेन. तुमच्या आवडत्या गायिका, तुमच्या आवडत्या गायिकाबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या आवडत्या गायिका आहेत आशाताई. मी त्यांना गाण्यातला देव मानते. मी त्यांची पूजा करते आणि त्यांच्यासारखा गाण्याचा प्रयत्नही करते. बरीचशी गाणी मी त्यांची गायलेली आहेत आणि त्या खूपच महान आहेत. पण लहानपणापासून त्यांचीच गाणी मला जास्त आवडत होती. मी त्यांना देव मानते गाण्यात आणि त्यांची पूजा करते. वा वा वा. तुम्ही जेव्हा केव्हा गाणं गातात तेव्हा तुम्हाला काही ड्रेसअप बिसअप मेकअप वगैरेचा शौक आहे? अजिबात नाही. मी आता जशी बसली आहे ना तशी स्टेजवर असते. हा, म्हणजे व्यवस्थिशीर नीटनेटका ड्रेस करते, पण चेहऱ्याला मेकअप करण्यापेक्षा आवाजाला मेकअप करावा, गाण्याला वा वा. मेकअप करावा, जोरदार टाळ्या. ते जास्त सुंदर बनवावं. आवाज आपली पहचान, मेरी आवाज ही पहचान है, असं पाहिजे. चेहरा काय आज आहे विसरून जातो, उद्या आहे विसरून जातात लोक चेहरा, पण आवाज मात्र कायम लक्षात राहतो. आता तुम्ही जसं गाणं गाता, तुम्ही जर का कॉम्पिटिशन मध्ये गाता आणि तिकडे तुम्हाला प्राइज नाही भेटलं तर तुम्हाला कसं वाटलं? नाही, मला म्हणजे वाईट तर वाटेल. वाईट याच्यासाठी की आपला प्रयत्न कमी पडला असं वाटेल आणि पुढच्या वेळेस चांगलं गाण्याचा प्रयत्न करावा. कारण की आता फक्त प्रयत्नच करायचे आहेत. माहिती आहे की वयानुसार स्पर्धा किंवा खूप जास्त चान्स मिळेल असं काही नाही. जे काय गायला मिळेल ते आनंदाने गायचं. कारण की आता खूप तरुण तरुण मुली आहेत ज्या छान छान गातात. मी आत्ताच सुरुवात केलेली आहे, त्यामुळे नाही बक्षीस मिळालं तरी चालेल, लोकांना माझी गाणी लक्षात राहतात एवढं मात्र आहे. तुम्हाला तुमचं संगीत कोणाला शिकवायला
आवडेल तुमचे नातेवाईक, तुमचे पोरं बिरं, तुमचे नातू वगैरे? माझी इच्छा तर म्हणजे मुलांनी पण संगीत शिकावं असं होते, पण कला अशी आहे की जी कोणावर जबरदस्ती थोपवता येत नाही. ज्याला ज्याची आवड आहे त्याने ते करावं. माझी मुलं इतर क्षेत्रात खूप हुशार आहेत, पण मला असं वाटतं की माझ्या 2 नाती आहेत, त्याच्यापैकी एकीने तरी गाणं शिकावं. आणि जरा माझी मोठी नात आहे ऋतुवा, जिला आवाज खूप आहे, गोड आहे, आणि असं मला वाटतं की तिने त्याही क्षेत्रात हे करावं. ती सध्या नृत्य शिकते आणि चित्रकलासुद्धा शिकते. तर मला वाटतं तिने संगीत क्षेत्रात सुद्धा थोडीशी मेहनत करावी. तिचा आवाज खूप गोड आहे. तुम्हाला जर का कोणत्या फिल्ममध्ये गाणं गायला घेतलं तर काय बोलाल? सगळ्यात आधी मी स्वतःला चिमटा घेऊन बघेन की खरंच घेतलंय का, आणि घेतलं तर त्याला सांगेन की बाबा नको, तुझा पिक्चर फ्लॉप होईल. मी गाते घरी, घरातल्या घरात, तेच मला माझ्यासाठी खूप आहे. बरं बरं, ठीक आहे. आणि आता जर का तुम्ही जसं आता गाणं गाता, तर तुम्ही छोट्या असल्यापासून गात असतात किंवा मोठ्या असल्यापासून गात असेल तरी तुम्ही गाण्याची सुरुवात, तुम्हाला डेट आठवत असेल तर तुम्ही सांगू शकता? काय सांगा? डेट अशी मला सांगता येणार नाही, पण मी साधारण 4वी-5वीत होते तेव्हापासून मी आणि माझी एक कविता होती, ऋण जुन त्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा. तेव्हा तेव्हा ती चालीच म्हणायचे. आणि सरांना ती खूप आवडायची, आणि मग ते सर मला सारखे ती म्हणायला लावायचे, ऋण जुन त्या पाखरा. आणि कवितेला वेगळ्या वेगळ्या गाण्यांच्या चाली लावणं असा माझा छंद होता तेव्हा. आणि तेव्हापासून आपली गाते, पण लहानपणी कसं आम्हाला सिनेमातली गाणी वगैरे अशी गायची परवानगी नव्हती. फक्त भक्तिगीतं गा, भजनाला वगैरे बाबा न्यायचे कधी कधी. पण मी 4वी-5वीत असल्यापासून गाणी गात होते. कधी कधी बाबांच्या नकळत एखादं सिनेमाचं गाणं पण गुणगुणत होते. आणि मग मला वाटायचं, अरे हे गाणं तर आपल्याला पाठ आहे. मग एकदा बाबांनी ऐकलं आणि म्हणाले की तू चांगलं गाते, पण सिनेमातली गाणी आत्तापासून नाही गायची, असं ते मला रागवले. आणि मग तेव्हापासून मी सिनेमातली गाणी गातच नव्हते, फक्त भक्तिगीतच गात होते. आणि तुमच्या आईबद्दल काय सांगाल? आई आमची शिक्षिका होती, आणि बाबा असताना ती मला हळूच अशा वस्तूची गाणी ऐकायला म्हणायला लावायची. आणि तिने मला, तिचं आवडतं गाणं होतं जवान जाने मन हसीने दिलरुबा. जे मी तिला एकदा म्हणून दाखवलं तर ती माझ्यावर खूप खुश झाली आणि म्हणाली, वा सुहास, एकदम अशासारखा आवाज आला तुझा, असंच गात जा. पण बाबांच्या समोर नको हो. आई जेव्हा एकटी असेल तेव्हा मी तिला अशी छान छान अशा ताईंची गाणी ऐकवायची. आणि तुम्ही तुम्हाला आता तुम्ही कुठल्या कुठल्या भाषेत गाणं गाता? म्हणजे तुम्ही असं काय बोलू शकता की मी या भाषेत खूप सारे गाणे गायचा प्रयत्न करेन? मी हिंदी आणि मराठी गाणी गाते, पण जास्त मी हिंदीच गायलेली आहे. कारण मराठी गाणी तितकी सोपी नाही आहेत जितकी हिंदी गाणी सोपी आहेत. मराठी गाण्यात व्याकरण जास्त, भाषा जास्त, उच्चार जास्त महत्त्वाचे असतात, जे आत्मसात करून मी लवकरच काही मराठी गाणी नक्कीच गाईन, अवघड अवघड, पण ती लोकांना आवडली पाहिजे, म्हणून मग मी हिंदीच गाते. वा, आता आपल्या मंडळींसाठी तुम्ही जर का छोटस कविता गायला तर चुकलं तरी चालेल. शाळेतली कविता कुठलीही चालेल. का गाणं? नाही, मी ज्या कवितेला चाल लावले होते ते तुम्हाला म्हणून दाखवते. ते गाणं, ती कविता होती ऋण जुन त्या पाखरा. पण मग त्याचं, आणि खरंच त्याच वर्जामध्ये नंतर ते चालीत रूपांतर झालं. ऋण जुन त्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी, तिला लिंब लोण करा. आली गौराई अंगणी, तिला
ऋण जुने त्या पाखरा. वा वा वा, थँक्यू सुहासिनी नातू. मी तुम्हाला ऑल द बेस्ट करते की तुम्ही पुढे जाऊन असंच मोठे कलाकार बनाल, संगीत गात राहाल आणि खूप खूप मजा कराल. तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद ऋतुवा, तू मला इथे बोलवलं आणि आज माझा इतका सन्मान केला, त्याच्याबद्दल मी तुझी खूप 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 आभारी आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट. बाय बाय.